सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपच लढवणार, आमदार जयकुमार गोरेंचा दावा. महायुतीत साताऱ्यातील जागा वाटपाचा तिढा कायम, तर अजित पवारांच्या दाव्याला साताऱ्यातून आव्हान. सातारा लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी लढवेल. कुठल्याही परिस्थितीत सातारा लोकसभेचा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी सोडणार नाही. 4 राज्यात आमचा पराभव, मात्र कपडे झटकून पुन्हा कामाला लागू. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. तर यशासोबत हुरळून जाऊ नका आणि अपयशानं थकू नका, सुळेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. आता 4 राज्य हरलो, ठीक आहे, हरलो, आता कपडे झटकून परत कामाला लागायचं. म्हणून असं थोडी आपण म्हणणार की आता 6 महिनेच राहिले, आता कसं होणार. तसं नाही, सगळं चांगलंच होणार आहे. मलिकांपेक्षा प्रफुल्ल पटेलांवर गंभीर आरोप. मग भाजपला नवाब मलिक चालत नाही, मात्र इक्बाल मिर्चीसोबत संबंध असलेले प्रफुल्ल पटेल कसे चालतात, नाना पटोलेंचा सवाल. आम्हाला नवाब मलिक आमच्या याच्यात आम्हाला राष्ट्रप्रेम पहिले आहे. मग राष्ट्रप्रेम आहे तर त्याच्यापेक्षा मग प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिर्ची हे जॉईंट व्हेंचर कोणाला सर्टिफाईड करायचं का हा चांगला आहे, तर यांनी दिलं प्रमाणपत्र की झालं. काल मी समजूतदारपणे संयमाची भूमिका घेतली नसती तर त्यांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य. या सगळ्या प्रकाराच्या मागचा मुख्य सूत्रधार आम्हाला माहिती आहे, कारण जो खरा मराठा समाजाच्या आरक्षणाचा शत्रू आहे. काल जर मी ही शांततेची संयमाची भूमिका घेतली नसती तर या भेकडाच्या अंगावरती कपडे सुद्धा शिल्लक राहिले नसती. पडळकरांवरील चप्पल फेकीचा जालन्यातील धनगर समाजाकडून निषेध. धनगर आणि ओबीसी समाजाकडून अंबड बंदचं आवाहन, आंदोलकांकडून घोषणाबाजी. गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल भिरकावल्याच्या घटनेनंतर ओबीसी बांधव आक्रमक. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा इथं मुंबई नागपूर जुना महामार्ग ओबीसी कार्यकर्त्यांनी अडवला. 31 डिसेंबरपर्यंत सरकार पडणार, आदित्य ठाकरेंचं मोठं विधान. जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी स्वतःच्या खोक्यांची एफडी नक्कीच वाढवलेले असतील, पण हे थोड्या दिवसाचा खेळ आहे. 31 डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणारच. जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी स्वतःच्या खोक्यांची एफडी नक्कीच वाढवलेले असतील, पण हे थोड्या दिवसाचा खेळ आहे. 31 डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणार. ज्यांची भीती वाटते त्यांना बदनाम करण्याचा डाव. दिशा सॅलियन एसआयटी प्रकरणी आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका. सरकार मला शत्रू समजतं, मी काय चूक केली, मनोज जरांगेंचा सरकारला सवाल. तर आरक्षणाचा हक्क मागतोय, मराठा समाजाला कमजोर समजू नका, जरांगेंचा सरकारला इशारा. मी काय चूक केली नाही. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या मनातल्या वेदना मी बोलतोय. हे आंदोलन तुमच्याशी मित्रत्व करण्यासाठी उभा नाही केलेलं. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या घरातले लेकर मोठे व्हावेत आणि हे आरक्षण मिळावं म्हणून हे आंदोलन उभा आहे. देवेंद्र फडणवीसांचा डाव उधळून लावणार, मराठा समाजाचा मुख्यमंत्री शिंदेंवर विश्वास. मनोज जरांगेंचं वक्तव्य. मराठी आरक्षणांना फक्त बघा पुढं होतंय का. देवेंद्र फडणवीस साहेबांनी अशाच काड्या करीत राहिले, आणखीन पुढं काय काय होतंय बघा. तुमचा डाव फडणवीस साहेब उधळूनच लावणार, तरच मराठ्याचं संघटनेचं सांगणार. योग्य वेळी सगळ्या गोष्टींचा खुलासा करेल, उपमुख्यमंत्री फडणवीसांची जरांगेंच्या प्रश्नावर प्रतिक्रिया. योग्य वेळी सगळ्या गोष्टींचा खुलासा मी करेन. योग्य वेळी सगळ्या गोष्टींचा खुलासा मी करेन. देवेंद्र फडणवीसांवर केलेली टीका सहन करणार नाही. फडणवीसांनी मराठ्यांना टिकणारं आरक्षण दिलं, त्यांच्यावर टीका कराल तर गाठ मराठ्यांशी. नितेश राणेंचा जरांगेंना इशारा. संख्य मराठा समाजासाठी योजना जाहीर केल्या, त्यांच्या विरोधात अगर तुम्ही भूमिका घ्यायला सुरू कराल तर गाठ या मराठ्यांची आहे, याची हे लक्षात राहून दे. लातूरच्या औसा तालुक्यात मनोज जरांगेंची जाहीर सभा. आरक्षणाशिवाय मराठा समाजाला पर्याय नाही, तर आरक्षण घेण्याची वेळ आता जवळ आली. जाहीर सभेत जरांगेंचं वक्तव्य. येवल्याचा माणूस योग्य नाही, काहीही बोलत सुटले, नाव न घेता जरांगेंची भुजबळांवर टीका. आपल्यातील एकजूट दाखवणं आवश्यक, लढाई अंतिम टप्प्यात, जरांगेंचं समाज बांधवांना आवाहन.
आपले मुलं अधिकारी झाले पाहिजेत, त्यासाठी झुंज द्यावी लागेल, जरांगेंचं वक्तव्य. कामातून गेलेल्या माणसानं लवकरच गोळ्या सुरू कराव्यात, मनोज जरांगेंचा भुजबळांवर निशाणा. भाजप पक्ष नसून इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. राम मंदिर सोहळ्यावरून राऊतांचा भाजपला टोला. तर राम मंदिर म्हणजे भाजपची जहागिरी नाही, राऊतांची भाजपवर टीका. भारतीय जनता पक्ष हा पक्ष नसून एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, आपल्याला माहिती आहे, आणि असे प्रयोग ते करत असतात. पण राम मंदिर म्हणजे भारतीय जनता पक्षाची जागीर नाही. महायुतीचं सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, कृषी मंत्री धनंजय मुंडेंचं आश्वासन. तर कांदा निर्यातीबद्दल 2 दिवसात निर्णय घेणार, कृषी मंत्र्यांची माहिती. अधिवेशनात आम्ही शेतकऱ्याला कसल्याही पद्धतीत वाऱ्यावर सोडणार नाही. कांद्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट. कांदा निर्यात बंदीनंतर सहकार विभाग ॲक्शन मोडवर. सलग 3 दिवसांपेक्षा जास्त दिवस बाजार समित्या बंद राहिल्यास परवाने रद्द केले जाणार. लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्यासाठी पत्र. केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी आंदोलकांशी दूरध्वनीवरून साधला संवाद. कांदा निर्यात बंदी मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार, भारती पवारांचं आश्वासन. सांगलीत 11 कारखाने आमदार जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्या नियंत्रणात, राजू शेट्टी यांची माहिती. तर या आमदारांमुळे ऊस दराचा तिढा सुटत नाही, राजू शेट्टींची टीका. आमदार जयंत पाटील आणि आमदार विश्वजित कदम हे दोघं 11 साखर कारखाने नियंत्रित करतायत आणि त्यामुळं या दोघांच्या हटवादीपणामुळं हा तिढा सुटत नाही. कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे सांगलीच्या कारखानदारांनी दर द्यावा, राजू शेट्टींची मागणी. तर सांगलीचे जिल्हाधिकारी कारखानदारांची बाजू घेत आहे, आम्ही आंदोलन आणखी तीव्र करू, राजू शेट्टींचा इशारा. जसं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ठरलं तसंच सांगली जिल्ह्यामध्ये व्हावं, हे कुठल्याही ऊस उत्पादकाला विचारलं तर ते सांगतील. आम्ही आता ठरवलं की ही आता आरपारची लढाई आहे आणि आरपारची लढाई करूनच आम्ही शेतकऱ्याला न्याय मिळवून देणार. अजित पवारांना भाजपसोबत आणल्यानंतर प्रफुल्ल पटेलांवर कारवाई का नाही, आमदार रोहित पवारांचा सवाल. आमदारांच्या सह्या केलेल्या पत्राचा अजित पवार गटाकडून दुरुपयोग, आमदार रोहित पवारांचा आरोप. तर रोहित पवारांना असं बोलण्याचा अधिकार नाही, त्यांनी केलेलं वक्तव्य बालिशपणाचं, अमोल मिटकर यांची टीका. यवतमाळच्या गोंड समाजातील विद्यार्थ्यांसाठी 15,000 भाषाकोशांची निर्मिती करणार, आमदार संदीप धुर्वे यांचं आश्वासन. तीनशे रामभक्तांच्या मीरा भाईंदर ते अयोध्या पदयात्रेला आजपासून सुरुवात. 21 जानेवारीला सर्व यात्रेकरू अयोध्येत पोहोचणार, मुख्यमंत्र्यांनी दिल्या रामभक्तांना शुभेच्छा. दिघे साहेबांना माहिती होतं कधीतरी राम मंदिर बनेलच, ते स्वप्न आता पूर्ण होत आहे, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. तर उद्घाटन सोहळ्यासाठी 22 जानेवारीला अयोध्येला जाणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. धर्मवीर आनंद दिघे साहब ने 1987 में जब कार सेवा शुरू थी और एक चांदी की ईंट कार सेवा में भेंट कर दी थी, उनको मालूम था एक न एक दिन अयोध्या में राम मंदिर बनेगा. तर भाजप पक्ष नसून इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. राम मंदिर सोहळ्यावरून राऊतांचा भाजपला टोला. तर राम मंदिर म्हणजे भाजपची जहागिरी नाही, राऊतांची टीका. भारतीय जनता पक्ष हा पक्ष नसून एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, आपल्याला माहिती आहे, आणि असे प्रयोग ते करत असतात. पण राम मंदिर म्हणजे भारतीय जनता पक्षाची जागीर नाही. पंतप्रधान मोदींची हुकुमशाही नष्ट करण्याची प्रकाश आंबेडकरांची परखड भूमिका. तर प्रकाश आंबेडकर जेवढा मोदींवर हल्ला करतात तेवढ्या परखडपणे कोणीही करत नाही, संजय राऊतांचं वक्तव्य. माननीय प्रकाश आंबेडकरजी यांची भूमिका या देशातून मोदींची हुकुमशाही नष्ट करण्याची.
ही त्यांची अगदी परखड भूमिका आहे. प्रकाश आंबेडकर जेवढा प्रखरपणे मोदींच्या हुकुमशाहीवर हल्ला करतायत तेवढं सध्या कोणी करताना मला दिसत नाही. अहमदनगरमधील विशाल गणपती मंदिरात अयोध्येतील श्रीराम मंदिर सोहळ्याच्या निमंत्रण अक्षता आणि मंगल कलशाचं पूजन, विधिवत पूजन करून मंगल कलशाची शहरातून मिरवणूक. सिंधुदुर्गच्या देवगड समुद्र किनाऱ्यावर 5 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, मृतात 4 मुली आणि 1 मुलाचा समावेश. पालघरच्या वाडा तालुक्यात महावितरण विभागाचा भोंगळ कारभार, विद्युत प्रवाह सुरळीत करताना शॉक लागून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू. नागपूरच्या गोरेवाडा तलावात 156 जिवंत काडतुसं आढळली. काडतुसं 1991 मधील असल्याची माहिती. काडतुसांचा उपयोग नसल्यानं फेकून दिल्याचा संशय. डोळ्यात मिरचीपूड टाकून 48 लाखांचे दागिने लुटणाऱ्या दोघांना अटक. नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट गावातली घटना. चोरीचे दागिने हस्तगत करण्यात ग्रामीण पोलिसांना यश. हिंगोलीत कोयता हातात घेऊन रील्स बनवणं एका युवकाला पडलं महागात. हिंगोली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं शेख साजिद या युवकाला घेतलं ताब्यात. त्याच्याकडून कोयता जप्त. वसई विरार महापालिकेकडून राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेला धावपटूंची मोठी उपस्थिती. सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी. किल्ल्यावर नव्यानं उभारलेल्या शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी पर्यटक आणि शिवप्रेमींची गर्दी. नाशिकहून छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या शिवशाही बसला आग. बसमधील सर्व प्रवाशांसह चालक आणि वाहकही सुखरूप. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. वाशिम नगरपालिका संकुलातील मेडिकलचा स्लॅब कोसळला. सुदैवानं 4 इंचानं मेडिकल चालकाचा जीव वाचला. मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील रामभवन बारच्या मालक आणि वेटरकडून तरुणांना फिल्मी स्टाईल मारहाण. यात 2 तरुण गंभीर जखमी. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नसल्याच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक. चेंबूरच्या क्युबिक मॉल इथल्या थिएटरबाहेर मनसेकडून बॅनरबाजी. राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीची तारीख ठरली. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर आता WFIच्या निवडणुकीसाठी 21 डिसेंबरचा मुहूर्त. त्याच दिवशी निकाल लागणार. भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ. 24 तासात कोरोनाचे 166 नवे रुग्ण. तर देशातील सर्व रुग्णालयांमध्ये एकूण 895हून अधिक कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू. सर्वाधिक रुग्णसंख्या केरळमध्ये. कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये इमारतीच्या छतावरील मोबाईलचं टॉवर कोसळलं. सुदैवानं कोणतीही मोठी जीवितहानी नाही. भारत, अफगाणिस्तान आणि इराण देशासोबत मैत्रीपूर्ण संबंध करण्याची गरज. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचं वक्तव्य. तर आर्थिक विकासाच्या बाबतीत शेजारील देशांच्या तुलनेत पाकिस्तान मागे. नवाज शरीफांना खंत. माजी केंद्रीय राज्यमंत्री विष्णुदेव साय होणार छत्तीसगडचे नवीन मुख्यमंत्री. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची 2 दिवसांपूर्वी हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया. मुख्यमंत्री रेवंत रेड्डींनी रुग्णालयात घेतली केसीआर यांची भेट. बसपाच्या सर्वेसर्वा मायावतींकडून आपला उत्तराधिकारी घोषित. मायावतींच्या भावाचा मुलगा आकाश आनंद बसपाचा उत्तराधिकारी. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जनतेला दिलेल्या 6 आश्वासनांपैकी काँग्रेसकडून 2 आश्वासनांची अंमलबजावणी. सरकारकडून महिलांसाठी मोफत बस प्रवास तसंच आरोग्यश्री आरोग्य विमा कवचची मर्यादा 10 लाखांपर्यंत वाढवली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.